दिवसाची सुरुवात आहे शुभरवर. बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की काही लोक, जुने लोक आपला अनुभव सांगतात आणि मग एखादा जर आपण त्यांना विचारलं तुम्हाला कसं काय माहिती आहे, मग बऱ्याच वयस्कर लोक आपल्याला सांगतात की हे केस काही उन्हामध्ये सफेद झालेले नाही आहेत. हां, असं एक आपण नेहमी ऐकतो. आणि आपण सुद्धा आपल्या लहान मुलांना ज्यावेळेस बाहेर कुठेतरी पाठवतो किंवा फिरायला पाठवतो, आपण त्यांना सांगतो की आपल्या मोठ्या बहिणीचा किंवा मोठ्या भावाचा हात धर, तो सांगेल तसं तू वाग. कारण ह्याच्यासाठी की कोणतरी मोठ्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये संघर्ष करतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला काय निर्णय घ्यायचे तो सुचत नाही. मग तेव्हा आपण आपल्या वृद्ध आईवडिलांकडे वळतो. ह्याचं कारण हे आहे की त्यांना ह्या जीवनाचा अनुभव आहे. कारण ते स्वतः बऱ्याचदा त्या परिस्थितीमधून गेलेल्या आहे. आणि देवाची ही देणगी आहे की देवाने आम्हाला घरामध्ये वृद्ध लोक दिलेले आहेत. कधी आपण कुठल्या मार्गाने जात आहोत, कुठला मार्ग पत्करतो आहोत, हे बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही. त्यावेळेस ही घरातली मोठी माणसं जी आहेत ही आपल्याला मार्गदर्शन करतात. ज्यावेळेस जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागतो त्यावेळेस मन शांत ठेवून निर्णय घेण्यासाठी ही माणसं आम्हाला मदत करतात. देवाचे आभार माना की अशी अनुभवी माणसं त्यांनी आम्हाला दिलेली आहेत. मग ती आमच्या घरामधली असो, आमच्या चर्चमधली असो, आमच्या समाजामधली असो. आमचं जीवन आणि आमचं कुटुंब ह्यामुळे व्यवस्थित चालतं जर आम्ही त्यांचं ऐकतो. आमचे ज्ञान वाढते जेव्हा आम्ही अनुभवी लोकांचं ऐकतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचा 4था अध्याय आणि 1लं वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 4 and verse 1. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.